गुड मॉर्निंग. आज आपण माय इंग्लिश बुक 8 या पाठ्यपुस्तकातला इयत्ता 8वीचा जो भाग आहे, द्वितीय सत्र परीक्षा सत्र दुसरं सुरू झालं आहे. त्यासाठी आपण आता द्वितीय सत्रातील पाठांचं या ठिकाणी विश्लेषण बघणार आहोत, मराठी आणि इंग्रजी या दोन्हीमध्ये. तर या ठिकाणी आपली अनुक्रमणिका आहे, इंडेक्स आहे. तर या इंडेक्समध्ये आपला हा युनिट 1 आणि युनिट 2 संपलेला आहे. युनिट 3 मधला जो द सॉंग ऑफ सॉंग्स हा पाठ आपण पेज नंबर 59 वरचा समजून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण थेट त्या पाठाकडे जाऊया. त्या पाठाखाली जे असणारे भाग आहेत, सुरुवातीला चिटचॅट असेल, वॉर्मिंग अप असेल, तो भाग आपण पूर्णपणे समजून घेणार आहोत. तर तुम्हाला स्क्रीनवरती द सॉंग ऑफ सॉंग हा भाग सर्वांना दिसतोय. द सॉंग ऑफ सॉंग, ऑफ हा जो शब्द आहे याच्यापासून सुरुवात करूया. गाण्याचे गाणे, हे गाण्याचे ही याचे मालकीसाठी किंवा रिलेशनसाठी वापरलेला शब्द आहे. द सॉंग ऑफ सॉंग, समजा इथे एखाद्या व्यक्तीचं नाव आलं तर आपण त्या ठिकाणी यस अपॉस्ट्रॉफी यस वापरलं असतं, कारण की ते सजीव व्यक्तीसाठी वापरतात. फॉर एक्झाम्पल राहुल्स बॅग, या दोघांमधला जो संबंध आहे, मालकी हक्क जो आहे, तो हक्क सांगण्यासाठी जर सजीव व्यक्ती असेल तर यस वापरतात, त्याला अपॉस्ट्रॉफी यस असे म्हणतात. पण या ठिकाणी गाणे हे निर्जीव गोष्टीमध्ये येतं, त्याच्यामुळे मध्ये ऑफ हा वापरलेला शब्द आहे. सॉंग ऑफ सॉंग म्हणजे गाण्याचे गाणे. तर वॉर्मिंग अप हा भाग आपण सुरू करतोय आता. त्यातला चिटचॅट जो आहे त्याच्यामध्ये एकूण 6 क्वेश्चन्स आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 असे क्वेश्चन्स आहेत. हे क्वेश्चन्स आपण समजून घेऊया. या प्रश्नांची उत्तरं बरीचशी मुलं युट्यूबवरचे व्हिडिओ बघून काय करतात, त्याची उत्तर स्वतः लिहित नाहीत. या ठिकाणी तुम्हाला स्वतःच्या भाषेत ही उत्तरं द्यायची. या गप्पा आहेत, चिटचॅट म्हणजे गप्पा मारायचे. या प्रश्नांचं फार टेन्शन घेऊ नका. तुम्हाला इंग्लिशमध्ये साधारणपणे 10वी पर्यंत कधीही स्वतःच्या भाषेत उत्तरं पाठांतरासारखी उत्तर नसतात. मराठीमध्ये किंवा इतर विषयांमध्ये जशी पाठ करून उत्तर लिहायची असतात, तशी या ठिकाणी पाठ करून उत्तर तुम्हाला लिहायची नाहीत. वरती उतारा असतो, त्यातली उत्तर बघून, पण त्याच्यामध्ये स्वतःचे काही शब्द असले पाहिजेत, तर ते उत्तर जे पेपर तपासतात त्यांना ते उत्तर आवडतं आणि तुम्हाला पैकीच्या पैकी 2 मार्काचा प्रश्न असेल तर 2 पैकी 2 किंवा 1.5 मार्क मिळतो आपल्याला. स्पेलिंग मिस्टेक नसेल तर आपल्याला ह्या गोष्टी सहज उपलब्ध होतात. तर आपण बघूया प्रश्न पहिल्यांदा. क्वेश्चन नंबर 1, डू यू लाईक टू लिसन म्युझिक ऑब्लिक सॉंग्स? तुम्हाला आवडतं का? लाईक म्हणजे आवडतं का काय? टू लिसन म्हणजे ऐकणं. काय? म्युझिक ऑर सॉंग. येस, वी ऑल लाईक. आपल्याला सगळ्यांना काय आवडतं की गाणी आवडतात, म्युझिक आवडतात. बरेच जणांना, काही जण त्याच्यामध्ये शिक्षण पण घेत आहेत. काही विद्यार्थ्यांना फक्त गाणी गुणगुणायला आवडतात, काही जणांना म्युझिक आवडतं. तर या गोष्टी आपल्याला माहित आहेत. सेकंड वर क्वेश्चन काय बघूया. व्हॉट टाइप्स ऑफ सॉंग्स डू यू सिंग? कोणत्या प्रकारची गाणी आपण म्हणतो? आता ह्या गाण्यांचे प्रकार आपल्याला माहित असतील. काही प्रेमाची गाणी असतात, काही शूरवीरांची गाणी असतात, जसे पोवाडे आहेत, आपल्या राज्यगीत आहे जय जय महाराष्ट्र माझा, हे शूरवीरांची म्हणजे उत्साहवर्धक गाणी आहेत. काही गाणी आहेत ती सॅड सॉंग्स असतात, काही भक्तिगीतं असतात. अशा पद्धतीचे जे गाण्याचे प्रकार आहेत, टाइप्स म्हणजे प्रकार, हे प्रकार आपल्या सर्वांना माहित आहेत. बरेचसे विद्यार्थी ट्रिपला वगैरे जाताना गाणी म्हणत असतात, त्यांना त्या गाण्यांचा अर्थ माहित नसतो, पण ते गाणी पाठ असतात त्यांची. म्हणजे आपल्या सर्वांना ह्या गाण्याचे प्रकार माहित आहेत. आणि तुम्हाला कोणत्या प्रकारची गाणी आवडतात या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. याचं उत्तर तुम्ही कसं लिहू शकाल? डू यू सिंग, व्हॉट टाइप्स ऑफ सॉंग डू यू सिंग? तर याची सुरुवात तुम्ही आय सिंग, त्याच्या पुढे टाईप लिहायचं तुम्ही डिवोशनल टाईप ऑफ सॉंग. आपण डिवोशनल म्हणजे धार्मिक प्रकारची गाणी म्हणतो, किंवा काही अशी गाणी असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला ऊर्जा मिळते, अशा प्रकारची गाणी पण आपण म्हणत असतो. पोवाडे असतील, अशा पद्धतीची गाणी आपल्याला म्हणायला आवडतात. थर्ड नंबर क्वेश्चन, हु इज युअर फेवरेट सिंगर? तुमचा आवडीचा गायक कोण आहे? आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे गायक आवडीचे म्हणजे नेहा कक्कर असू शकतात, काही अरिजित सिंग सारखे आहेत. अशा प्रकारची गायकांची नावं तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. फेवरेटचं स्पेलिंग नीट बघा, बरेचसे विद्यार्थी चूक करतात. फेवरेटचं FAVOU आहे, लक्षात ठेवा. फेवरेट सिंगर म्हणजे तुमचा आवडता गायक कोण आहे तुम्हाला सांगायचं आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे बघा. व्हेन डू यू सिंग? तुम्ही गाणं कधी म्हणता? आता साधारणपणे आपल्याकडे काही बाथरूम सिंगर असतात की त्यांना आंघोळीला वगैरे गेले की ते मोठमोठ्यानं काय करतात, गाणे म्हणायला सुरुवात करतात. आणि आपल्याला असं वाटतं की मी अरिजित सिंगच आहे आणि मी त्या अरिजित सिंग सारखा माझा आवाज आहे. मग जेव्हा घरातले ओरडायला लागतात, का सकाळ सकाळी उळायला लागलायच, तर ते आपल्या लक्षात येते की आपला आवाज काय फार चांगला नाही. आपण गाणं कधी म्हणतो? ज्यावेळेस आपण दुःखात असतो त्यावेळेस सॅड सॉंग होतो,
म्हणजे कधी कधी आईनं मारला असेल, वर्गात सरांनी मारला असेल, तर आपण कधी कधी दुःखात असतो, त्यावेळेस आपल्याला वाईट गाणी आठवतात, म्हणजे फारशी दुःखद गाणी आठवतात. आणि ज्यावेळेस आपला नंबर वगैरे पहिला येतो किंवा काही बक्षीस मिळतं, तर आपण आज मे ऊपर आसमानीचे अशा प्रकारची गाणी आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. तुम्हाला साधारण हा प्रश्न समजला असेल. व्हेन डू यू सिंग हे कसं असतं, कंडिशनल आहे. आपण गाणी कधी म्हणतो, ट्रिपला जाताना म्हणतो, फॅमिली ट्रिप सोबत असतो, किंवा गाडीमध्ये आपण जात असताना वडिलांसोबत, आईसोबत, त्यावेळेस सुद्धा आपण काय करत असतो, मोठमोठ्याने गाणी म्हणतो. काही विद्यार्थी हेडफोन लावतात आणि मोठमोठ्याने त्या हेडफोन सोबत गाणी म्हणतात. त्यांना माहित नसतं बाहेर आपला आवाज किती भासाड आहे, पण त्यांना वाटतं की मी त्या गायकासारखाच माझा आवाज आहे. त्या हेडफोनमुळे आपल्याला समजत नाही. आपण क्वेश्चन नंबर 5 बघूया पुढचा. डू यू प्रॅक्टिस सिंगिंग अंडर द गायडन्स ऑफ अ गुरु? हा जो शब्द तिरपा लिहिलेला आहे, असा हा शब्द जर तुम्हाला कधी दिसला असेल, असा कोणताही एखाद्या इंग्लिशमध्ये एखादा शब्द असा तिरपा लिहिलेला असेल, थोडासा टिल्ट केलेला असेल, तर तो शब्द असतो इतर भाषेमधून आहे असा घेतलेला शब्द असतो, म्हणून तो तिरपा लिहितात. हा गुरु हा शब्द शक्यतो संस्कृतमधून आलेला आहे. तर हा शब्द आहे तो टीचरसाठी, म्हणजे तुम्ही कोणत्या गायडन्स, शिक्षकांच्या गायडन्स म्हणजे मार्गदर्शनाखाली संगीत शिकताय का, प्रॅक्टिस करताय का. तर शास्त्रीय संगीतामध्ये बरेचसे विद्यार्थी तबला, हार्मोनियम किंवा सितार असेल, किंवा वीणा असेल, किंवा बासरी असेल, किंवा व्हायोलिन असेल, अशा प्रकारची वाद्य बरेचसे विद्यार्थी काय करतायत की अंडर द गायडन्स ऑफ गुरु, एखाद्या शिक्षकाच्या ठिकाणी जाऊन, त्याच्या घरी जाऊन, क्लासमध्ये जाऊन असे आपण ते शिकत असतो. तर तुम्ही अशी प्रॅक्टिस करताय का? असेल तर तुम्ही सांगू शकाल, येस आय प्रॅक्टिस सिंगिंग अंडर द गायडन्स ऑफ गुरु, असं उत्तर त्याचं तुम्ही सांगू शकता. 6 नंबर क्वेश्चन आहे. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन फोक म्युझिक अँड क्लासिकल म्युझिक? फोक म्युझिक म्हणजे पारंपरिक म्युझिक असतात, ते पोवाडे असतात, काही गवळणी असतात, शाहिरांचे पोवाडे असतात, किंवा भारुड असतं, एकनाथ महाराजांची भारुड प्रकार आहेत, ते आपल्याला माहित आहे. क्लासिकल म्हणजे शास्त्रीय संगीत, शास्त्रोक्त पद्धतीने शिकवलं जाणारं संगीत. त्याच्यामध्ये सरगम असते बघा, सा, रे, ग, म, प, ध, नी आणि सा, हे प्रकार तुम्हाला मग त्याच्यामध्ये मग ते काही राग शिकवतात, सा रे ग, रे ग म, अशा प्रकारचे, असे आपल्याला त्या ठिकाणी क्लासिकल म्युझिक. म्हणजे तुम्हाला दोन्हीमधला फरक माहित आहे का? तर येस, आपण सांगू शकतो वी नो द डिफरन्स बिटवीन फोक म्युझिक अँड क्लासिकल म्युझिक. क्लासिकल म्युझिकला काही विशिष्ट शास्त्रीय पद्धती आहेत, पण फोक म्युझिकला कधीही कोणत्या प्रकारचं शास्त्राचं बंधन नाही. त्याच्यामध्ये काही स्वर आहेत, स्वराशिवाय कोणतेही गाणी येत नाही. कसंही भसाड्या आवाजात ओरडलं तर ते आपल्याला कोणालाही आवडणार नाही. स्वर सगळ्या म्युझिकमध्ये आहेत, परंतु हे फोक म्युझिक जे आहे हे शिकण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही. ते तुम्ही मोठा, तुमचा आवाज चांगला असेल तर तुम्ही ते म्हणू शकता. पण क्लासिकल म्युझिकसाठी मात्र तुम्हाला व्यवस्थित शास्त्रीय पद्धतीनं, म्हणजे आपल्याकडे काही परीक्षा असतात, त्या परीक्षा देऊन तुम्ही हे म्युझिक शिकू शकता. आता खाली तुम्हाला डिस्कशन करायला सांगितलेलं आहे तुमच्या मित्रांसोबत, की काय करायचं आहे. 5 ते 6 इंडियन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जे आहेत त्यांची नावं लिहायची आहेत. मग ते दोज युज्ड इन वेस्टर्न म्युझिक, पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये सुद्धा ते वापरतात असे इंडियन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत. त्यात आपल्याकडे हार्मोनियम सुद्धा वापरतात तिकडे जाऊन. आपल्याकडचे बरेचसे संगीतकार आहेत, त्यात बाहेरच्या देशामध्ये जाऊन सुद्धा त्यांचं म्युझिकचं शूटिंग वगैरे करतात. तर ह्यात तुम्हाला खाली म्युझिकल इन्स्ट्रुमेंट दिले, त्याचे टाईप दिलेत, इंडियन आणि वेस्टर्न, पाश्चिमात्य देशामधले आणि भारतामधले. इथं तबला दिलेला आहे आणि ड्रम दिलेला आहे वेस्टर्नचा. तर तुम्हाला हे नावं पूर्ण करायचे आहेत. तबला, पेटी, हार्मोनियम असेल, पखवाज असेल, ढोलकी असेल, किंवा टाळ असेल, अशा पद्धतीची आपण नावं पूर्ण करू शकतो. एक वेस्टर्नमध्ये ड्रम आहे, व्हायोलिन आहे, त्याच्यामध्ये तो मोठा असतो, तो पियानो असतो. अशा पद्धतीची नावं तुम्ही या ठिकाणी लिहायची आहेत. तर हा जो 2nd नंबरचा भाग आहे तो बघूया. अ राग और रागा इज अ म्युझिक पीस इन इंडियन क्लासिकल म्युझिक which is sung or played in a fixed combination of 5 to 6 बेसिक म्युझिकल नोट्स. बेसिक म्युझिकल नोट्स असतात म्हणजे त्यांचे जे 6 पासून 6 पर्यंत आहे त्याच्यामध्ये काही नोट्स असतात, म्हणजे सा, रे, ग, रे, ग, म, ग, म, अशा पद्धतीचे काही नोट्स असतात. आणि या नोट्समध्ये काय केलेलं असतात, ती गाणी बसवलेली असतात आणि हे फिक्स कॉम्बिनेशन असतं आणि त्यालाच राग असं म्हणतात. आता हे राग जे आहेत हे काही विशिष्ट वेळेमध्ये गायचे असतात. काही रागांची नाव आहेत. आता खाली त्यांनी दिले आहेत बघा, राग आणि ऑकेजन, त्याचा प्रसंग किंवा त्याचा गायनाचा जो काळ आहे तो आपल्याला सांगायचा आहे. ह्याच्याबद्दल माहिती तुम्ही इंटरनेटवरून शोधू शकता, काय अडचण नाही. इंटरनेटचं तुम्ही सर्च केलं, चांगल्या पद्धतीचा वापर केला तर आपल्याला इंटरनेट खूप सारी चांगली माहिती देतं. त्यातला आहे तो राग आहे आणि राग मालकंस आहे तो लेट नाईटला म्हणतात. काही राग भैरवी असतील, काही मालकंस सारखे असतात तिथे दिले आपल्याला, किंवा काही मेघमल्हार सारखे असतील. म्हणजे ते काही मला तेवढी नावं त्यांची माहित नाहीत. आपण त्याची नावं नक्की शोधून आपल्याला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला खाली टाकून देतो की कोणते कोणते राग आहेत आणि ते ऑकेजनमध्ये कोणते वापरतात. तर हे तुम्हाला भाग समजला असेल. हा भाग अत्यंत सोपा आहे, पण ह्याच्यावरती तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न येतो 2 मार्काचा, की जो उतार्यावरती नसतो. तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतो, डू यू लाईक टू
लिसन म्युझिक व्हाय असं विचारला असतो. आपण नो म्हणून सांगतो आणि उत्तर लिहित नाही, मग त्याला अर्धा 1 मार्क पडतो. पण येस आय लाईक टू लिसन म्युझिक, मग त्याच्या पुढे कारण लिहू शकता. म्युझिक इज अ व्हेरी मेडिटेशन थिंग, आपण ते मेडिटेशनसाठी वापरतो. इट काम्स अस, आपल्याला ते शांत करतं. आणि इट इज एनकरेजेस, आपल्याला कधी कधी ते काय करतं, उत्साह पण आपला वाढवतं. आपण कधी उत्साह आपला कधी मावळला असेल किंवा आपल्याला काही त्रास झाला असेल तर आपल्याला गाणं काय करतं की त्यामधून उत्साह देतं आपल्याला गाणं. तर आपण आता काय करूया, या पाठाकडे जाऊया आपण थेट. तर हे जे पाठ आहे हा पाठ द सॉन्ग ऑफ सॉंग्स. सुरुवातीला मी एक एक पॅसेजाचं वाचन करतो आणि आपण काय करूया त्याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. ठीक आहे. फर्स्ट पॅसेज आपण आज बघूया, पुढच्या पार्टमध्ये आता पूर्ण भाग समजून घेऊया. सुरुवातीला काय करूया, ह्या पाठाविषयी तुम्हाला थोडक्यात एक बेसिक माहिती सांगतो की हा पाठ नक्की कशावरती आहे. तर भारतामध्ये पूर्वी शिवरायांच्या काळाच्या अगोदर मोगल साम्राज्य होतं. मोगल जे होते त्या मोगलांचं राज्य होतं. मला इतिहासामध्ये ते मोगल वगैरे माहीत असतील, त्यांनी काय, त्यांचं कार्य काय आहे किंवा त्यांनी काय काय देशासाठी केलं असेल, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असतीलच. किंवा काय केलं नाही किंवा किती त्रास झाला किंवा त्यांच्या काही वाईट गोष्टी असतील, काही थोड्या चांगल्या असतील, त्या तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेत. तर आपण काय करूया की याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. तर त्यांचा सम्राट अकबर जो होता, मुघल सम्राट, तर त्या अकबराच्या काळामध्ये 9 रत्न होती. त्याला अशीच काही स्वतःच्या मनोरंजनासाठी म्हणूया आपण आवड होती की गायकांची किंवा काही वाद्यवादन करणारे असतील, काही हुशार व्यक्ती असतील. तुम्हाला बिरबल हे एक नाव माहित आहे. बिरबल, अकबर आणि बिरबलाच्या कथा खूप प्रसिद्ध आहेत. तर तो बिरबल जो आहे तो बिरबल आपल्याला प्रसिद्ध आहे. पण याच्यामध्ये एक नाव आहे तानसेन. तानसेन एक महान गायक होता की त्याच्या आवाजामध्ये फार अशी जादू होती की, आणि त्याचा आवाज ह्या अकबराला फार आवडायचा. म्हणून त्यानं त्याला राजदरबारामध्ये आश्रय दिला होता. तो त्याला राजाश्रय असं म्हणतात. राजाश्रय म्हणजे राजाच्या ठिकाणी जाऊन राहणं आणि राजाला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस त्याला त्याच्या इच्छेसाठी ते गाणं म्हटलं जायचं. त्याच्या इच्छेसाठी काही नृत्य असतील, काही कलाकार असतील, त्याची कला साजरी करायची. आता जसं मनोरंजनासाधन आपण इंस्टाग्राम वापरतो, युट्यूबवरचे व्हिडिओ बघतो, तसे त्या काळामध्ये अशी कोणत्याही प्रकारची साधनं उपलब्ध नव्हती. मनोरंजन म्हणून लोक शिकारीला जायची. मनोरंजन म्हणून लोकांनी बऱ्याचशा देशामधले असे अनेक प्राणी संपून टाकले काही काही जणांनी, तर मनोरंजन म्हणून, त्यांचं स्वतःचं मनोरंजन म्हणून. पण आता आपण हे अशा गोष्टी करत नाही, कारण की आपल्याकडे आता एक प्रकारचा सेन्स आलाय की बाबा प्राण्यांना पण स्वतःचं आयुष्य आहे आणि त्यांची संख्या आपण प्रमाणामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करतोय. तर हे अशा प्रकारचा हा अकबर आणि त्याच्या जो गायक होता तानसेन त्याच्या आयुष्यावरची गोष्ट आहे. थोडका प्रसंग आहे, त्या प्रसंगामधून आपल्याला काय शिकायला मिळते ते बघूया. आपण फर्स्ट पॅसेजाचं बघूया. स्लोली जेंटली द एक्झॉस्टेड म्युझिशियन. एक्झॉस्टेडचा अर्थ या ठिकाणी दिला. जे शब्द बोल्ड टाईपमध्ये आहेत त्यांचे अर्थ तुम्हाला इंग्लिशमध्ये या ठिकाणी दिलेले आहेत. टायर्ड म्हणजे थकलेला, एक्झॉस्टेड म्हणजे थकलेला आहे तो. स्लोली जेंटली द एक्झॉस्टेड म्युझिशियन म्हणजे जो म्युझिशियन आहे, जो संगीतकार आहे किंवा गायक आहे. लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट. तानपुरा जो आहे तर चित्र तुम्हाला समोर दिसते स्क्रीनवरती, तो तानपुरा तसा असतो. द एक्झिक्युसाइट स्ट्रेंथ ऑफ राग दरबारी. एक्झिक्युसाइट म्हणजे ए व्हेरी फाईन अँड प्लीजिंग. त्या राग दरबारीमधून निघालेले जे काही लहरी आहेत किंवा त्याचे जे काही तरंग आहेत ते अजूनही काय करतायत, स्टील व्हायब्रेटेड विद इन द हॉल. त्या हॉलमध्ये व्हायब्रेशन होतात. म्हणजे आपण देवळामध्ये जेव्हा घंटा वाजवतो देवासमोरची, त्यावेळेस आपल्याला बराच वेळ त्याचं व्हायब्रेशन ऐकायला मिळतं. तसं ह्या राग दरबारी, आता मागाचा जो राग होता तो मालकुंस होता, आता आहे तो राग दरबारी म्हणजे दरबारामध्ये तो सादर केला जातो, म्हणून त्याचं नाव दरबारी पडलं असेल. एम्परर अकबर लुक्ड अप, हिज आईज लिट विथ ऍडमिरेशन. लुक्ड अप म्हणजे त्यानं वरती बघितलं आणि त्याचे डोळे आहेत ते असे ओतप्रोत भरले होते की इतकं सुंदर गाणं झालं होतं आणि त्याला त्याच्याबद्दल इतका अभिमान वाटायला लागला त्या गायकाबद्दल. आणि तो काय म्हणतोय बघा, हे जे आहेत ते त्याचे तोंडचे शब्द आहेत, त्याचे आहे असे शब्द घेतलेले आहेत म्हणून ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिलेले आहेत. आपल्याला पंक्च्युएट सेंटेन्ससाठी हा भाग येऊ शकतो, याच्यामधले बरेचसे प्रश्न, त्याच्यामुळे ही वाक्य नीट बघून घ्या. वंडरफुल, ही सेड. सुपर्ब, आय लिसन टू यू एव्हरी डे बट आय कांट सीम टू हॅव इनफ. तो काय म्हणतोय, वंडरफुल म्हणजे अप्रतिम, सुपर्ब खूपच छान, मी तो स्तुती करतोय त्या गायनाची. आता कोणाची स्तुती करतोय ते अजून दिलेलं नाही आपल्याला, खाली बघूया. आय लिसन टू यू एव्हरी डे बट आय कांट सीम टू हॅव इनफ. मी तुला रोज ऐकतो परंतु हे माझ्यासाठी पुरेसं आहे असं मला वाटत नाही. आपल्या आवडीचा पदार्थ जरी आपण घरामध्ये केला असेल आईनं, तो खाताना आपल्याला अजून पाहिजे, म्हणजे आपली इच्छा पूर्ण होत नाही. तशा पद्धतीनं त्याचं ते गाणं आहे की तो म्हणतो की मला अजून ते ऐकावंच वाटतं. आणि तो कोण व्यक्ती आहे बघा,
तानसेन बोर्ड इन सायलेंट ग्रॅटिट्यूड, नम्रपणे, एकदम शांत नम्रपणे तो त्याच्यासमोर झुकला. पूर्वी राजांना वगैरे झुकून नमस्कार करण्याची पद्धत होती आणि ते वयाने मोठे असणारे किंवा पदाने मोठे असणारे दिला गेला मान होता. तो तानसेन त्याला काय दिला, त्याच्या या स्तुतीबद्दल त्याने काय केलं, त्या राजाचे नम्रपणे वाकून त्याला तो मान स्वीकारला, त्याचे जे शब्द आहेत ते स्वीकारले. आय थिंक, तो अकबर काय म्हणतोय बघा, आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड. मला असं वाटतं की तुझा जो आवाज आहे तो संपूर्ण जगामध्ये सर्वोत्तम आहे. कोण म्हणाला, सेड अकबर. तुम्हाला सेड, हू आणि टू हुम असं येऊ शकतं, वाक्य देतील मधल्या ब्रॅकेटमध्ये हू आणि पुढं हुम, कोणाला म्हणाला, असं तुम्हाला याच्यावरती प्रश्न येऊ शकतील. हे त्यामुळे हा धडा व्यवस्थित समजून घ्या. तो काय म्हणतोय बघा, त्याला रिप्लाय देतोय, बट आय डोंट शहनशाह, सेड तानसेन विथ अ स्माइल. त्यानं काय केलं, मी नाही, आणि तो हसून म्हटला की नाही नाही, तुम्ही जे म्हणताय ते ठीक आहे, माझं कौतुक केलं तुम्ही, मी त्याबद्दल आभारी आहे, परंतु मी तसा नाही. तुम्ही म्हणताय ना जगात मी सर्वश्रेष्ठ आहे, पण मी नाही. देर इज समवन हु सिंग्स फार बेटर दॅन आय डू. मी जे करतोय त्याच्यापेक्षा अजूनही कोणतरी असा आहे की जो माझ्यापेक्षा सर्वोत्तम आहे. रिअली, तो अकबर काय म्हणतोय, तुला विश्वास बसेना. रिअली, क्राईड द डिसबिलिव्हिंग अकबर. म्हणजे क्राईड म्हणजे रडण्याचा अर्थ शब्दशः नाही, तो जणू काही थोडक्यात ओरडल्यासारखं. नक्की, अरे तू काय सांगतोय अशा पद्धतीने. देन आय मस्ट हॅव सिंग इन माय कोर्ट, कॅन यू अरेंज इट. आणि नक्कीच असं असेल तर आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. आणि मग असं असेल तर त्यानं माझ्या दरबारामध्ये गाणं म्हटलंच पाहिजे, त्याला गाणं म्हणायला आलं पाहिजे. कॅन यू अरेंज इट, तू ती व्यवस्था करू शकतो का, सगळे अरेंजमेंट त्यांना बोलवू शकतो का जे कोण गायक आहेत ते. तानसेन शुक हिज हेड, शुक म्हणजे हलवणे, आता नकारार्थी पद्धतीने त्याने ते केलं, मान त्याने हलवली. आय एम अफ्रेड ही विल नॉट कम सायर. सायर म्हणजे सर किंवा महोदय, सन्मानजनक ते शब्द आहेत. आय एम अफ्रेड, मला भीती वाटते की ते येणार नाहीत, नकारार्थी त्यानं सांगितलं. हा शब्द बघा, व्हॉट, नॉट इवन इफ ही हिअर्स दॅट द एम्परर हिमसेल्फ हॅज समोन्ड हिम. समोन म्हणजे बोलवणे. द एम्परर हिमसेल्फ, एम्परर म्हणजे राजा. जर असं झालं, स्वतः राजा सांगतोय की तू ये, तरी सुद्धा तो येणार नाही, म्हणजे स्वतः राजाची आज्ञा डावलून असा तो वागणार कोण आहे. नॉट इव्हन देन, नो नॉट इव्हन देन, तरी सुद्धा नाही. तुम्ही राजा असा किंवा कोण असा, तुमची आज्ञा पाळण्याच्या बंधनात तो नाही, तो येणार नाही. दिस रिप्लाय वुड हॅव एनरेज एनी अदर एम्परर. आता इथं एनरेज म्हणजे रागाला जाणे. इथं बघा, फिल्ड विथ अँगर. आता पूर्वीच्या काळी राजा लोकांना राग यायचा छोट्या छोट्या गोष्टीवरून, त्यांच्या मनास विरुद्ध घटना घडली की ते शिक्षा करायचे, कधी कधी फाशी देणं असेल किंवा जीवमारण असेल, अशा प्रकारचे ते गोष्टी करत असत. त्यांना तो छंदच होता, कारण की त्या ठिकाणी कायदा व्यवस्था अशी कधीही नव्हती. ते त्यांचा जो कायदा असेल तोच. राजाला राग आला, राजाने काही विचार केला की तसं त्या पुढच्या व्यक्तीबाबत ते घडायचं, आणि तिथं त्या जनतेलाही सांभाळणार कोण नव्हतं. पण इथं अकबराची स्तुती केली आहे की अकबर तसा नव्हता, असं म्हणतात की तो इतर राजासारखा नव्हता, त्याला राग आला नाही. बघूया तो काय म्हणाल नक्की. बट अकबर वॉज डिफरंट, व्हेरी वेल उस्तादजी. उस्तादजी म्हणजे जो एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीमध्ये पारंगत असतो त्याला उस्ताद असं म्हणतात. तर तो उस्तादजी म्हणाला. सेड अकबर स्माइलिंग इन टू तानसेन्स हाफ स्केअर्ड आईज. हाफ स्केअर्ड म्हणजे भीतीनं त्याचे डोळे भरले होते की आता हा काय बोलतोय, मी नाही म्हणून सांगतोय आणि हा जर रागाला गेला तर काय करायचं. इफ ही डझंट कम आय शॉल गो टू हिम माय सेल्फ, विल यू टेक मी टू हिम. तो येत नाही ना, विल यू टेक मी टू हिम, तुम्हाला घेऊन जा त्यांच्याकडे. असं काही नाही की तोच माझ्याकडे आला पाहिजे, आपण त्यांच्याकडे जाऊया. आता मात्र तानसेनला थोडंसं बरं वाटलं, हायचं वाटलं. येस साहेब, प्रोव्हाइडेड यू डू नॉट कम ऍज द एम्परर ऑफ हिंदुस्तान. पण एक अट आहे, तुम्ही जायचंय तिथं, परंतु कोण म्हणून जायचं नाही, एम्परर ऑफ, या हिंदुस्तानचा जो काही राजा आहे तो म्हणून जाऊ नका. तर काय म्हणून जाऊया, तर तो स्वतःच अकबर काय म्हणतोय, आय शॉल गो ऍज अ हंबल लव्हर ऑफ म्युझिक. मी एक म्युझिकचा एक प्रेमी किंवा एक चाहता आहे, एक नम्र चाहता आहे, म्हणून मी त्यांच्याकडे जाईन. तर आता ह्या दोघांचा प्रसंग कोणाविषयी आहे तो आपण भाग पुढच्या पाठामध्ये समजून घेऊया.